ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अयोध्याकांडातील अध्याय 13वा. भरताचे चित्रकूटावर आगमन. ओम श्रीराम. भरताला ससैन्य आलेला पाहून भरद्वाज ऋषी शंकित होतात. त्यांना वाटते की हा श्रीरामाचा वध करण्यास आला की काय. तेव्हा ते भरतास म्हणतात की तू मूर्ख आणि पापी आहेस. तेव्हा भरत तिथे मूर्छित पडतो. मग श्री वशिष्ठ ऋषी सर्व हकीकत सविस्तर सांगतात. तेव्हा मग भरत म्हणतो की मी श्रीरामांना अयोध्येत नेहून सिंहासनावर बसवणार आहे. तेव्हा मग भरद्वाजासहित सर्व ऋषीगण आनंदित होतात व सर्वांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या व आपणा सर्वांच्याच बाबतीत नेहमी अशा घटना घडत असतात. इथे अध्यात्म प्रवास हा जरी साधकाचा एकट्याचा असला तरी आजूबाजूला समाज असतो. गुरुप्रणीत साधना, तत्वज्ञान, पद्धती व ध्येय जरी एकच असले तरी साधकाची अंतर्गत समज, जाणीव, मतप्रवाह वेगवेगळे असू शकतात व त्यामुळे एकमेकांविषयी गैरसमज व शंका निर्माण होतात. परंतु इथे गुरु लाघव असे की सर्वांचे शंका समाधान होऊन पुढील व्यक्तिशः व सर्वांच्याच अध्यात्म प्रगतीची बांधणी केली जाते व हीच श्री सद्गुरूंची प्रतिष्ठा आहे. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहू. इथे कथेमध्ये भरताला ससैन्य आलेला पाहून भरद्वाज ऋषी शंकित होतात. असंच मागच्या अध्यायात सुद्धा भरताला ससैन्य आलेला पाहून गुहकही शंकित होतो. म्हणजे भरताविषयी गैरसमज निर्माण होतात. त्यांना असं वाटतं की भरत श्रीरामांचा वध करून राजसिंहासन प्राप्त करू इच्छित आहे. आता आपण मागच्या अध्यायातही पाहिलं की गुहकही श्रीरामांचा भक्त आहे. तसंच इथं भरद्वाज ऋषी सुद्धा श्रीरामांचे भक्तच आहेत आणि भरतही श्रीरामांचा भक्तच आहे. तरीही गैरसमज निर्माण होतात. अर्थात वशिष्ठ ऋषी हा गैरसमज दूर करतात. इथं वशिष्ठ ऋषी हे श्रीरामांची सद्गुरू आहेत. असंच आपल्या सर्वांच्याच किंवा साधकाच्या बाबतीतही असंच घडतं आणि या अशा घटना साधकाच्या जीवनामध्ये अनेक वेळा घडत असतात. कारण हा आत्मप्रवास असतो. तो करत असताना प्रत्येक टप्प्यावर ह्या अशा काही गोष्टी म्हणजे गैरसमज, शंका, षड्रिपूंचे हल्ले, विकार वासनांचे हल्ले, अज्ञान, अध्यात्मातली अपुरी समज ह्या गोष्टी घडतच असतात आणि त्यावरून आपापसात गैरसमज निर्माण होतात. म्हणजे समजा सद्गुरूंनी एखाद्या तत्वज्ञानाविषयी आपल्याला काही प्रवचन दिलं तर माझी समजून घेण्याची जी क्षमता आहे
ती क्षमता जर कमी असेल आणि माझ्या दुसऱ्या एखाद्या गुरुबंधूची किंवा साधकाची क्षमता उच्च स्तरावरची असेल, तर ते तत्त्वज्ञान तो त्या स्तरावरून स्वीकारतो आणि जेव्हा त्या दोघांमध्ये संवाद होतो तेव्हा हा एक थोडंसं वेगळं सांगतो, दुसरं वेगळं सांगतो आणि तिथे त्यांच्यामध्ये गैरसमज आणि संघर्ष निर्माण होतो. हे असं का होतं? कारण त्याची जी समज असते अध्यात्माविषयीची ती परिपक्व झालेली नसते. हा जो उच्च दर्जाचा साधक आहे त्याचीही परिपक्व झालेली नसते, परंतु सद्गुरूंनी जे सांगितलेलं असतं त्यावरून त्यांचा वाद निर्माण होतो. मात्र सद्गुरू तिथे दोघांनाही थांबवतात, शांत करतात व दोघांच्याही समजीनुसार ते तत्त्वज्ञान त्यांना सांगतात आणि त्यांना शांत करतात. शिवाय सद्गुरूही त्यांना हेही सांगून ठेवतात की बाबा, इथेच हा प्रवास संपत नाही आहे, याही पुढे प्रवास चालू आहे. मी जे तत्त्वज्ञान सांगितलं त्याचा सुद्धा हा स्तर म्हणजे शेवट नाही आहे, याचेही अनेक वरचे स्तर आहेत. हे तुम्ही समजून घेत चला. जशी जशी तुमची अध्यात्मात प्रगती होत जाईल तशी तशी ह्या तत्त्वज्ञानाची तुमची समज उच्च स्तरावर जाईल. समजा सोहम हे तत्त्वज्ञान आहे किंवा हे महावाक्य आहे. सोहम म्हणजे तो मी आहे. तर एखादा साधक असं, हो मी तो आहे. परंतु एक साधक मी तो आहे म्हणजे काय? म्हणजे जो चैतन्य आहे, जो आत्मा आहे, जो प्रकाश आहे, तो मी आहे. त्याच्याही वर पुढे जाऊन तो साधकच ते चैतन्य होईल, तो प्रकाश होईल, तो ईश्वर होईल. ही जी समजांची जी पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्यावरून साधकामध्ये हा असा प्रकारचा गैरसमज आणि वाद होऊ शकतो. दुसरं अंतर्गत म्हणजे माझ्या मनाला एखाद्या ग्रंथातून, एखाद्या महापुरुषाकडून किंवा सद्गुरूंकडून एखादं तत्त्वज्ञानाविषयी, आत्ताच सोहमविषयी आपण बोललो, हे मी माझ्या मनाने ऐकलं आणि मनाने ठरवलं हां असं असं आहे. परंतु माझं हृदय म्हणजेच प्राण वेगळी धारणा धरू शकतो ना, म्हणजे वेगळा भाव निर्माण होऊ शकतो. मन म्हणते की सोहम तो मी आहे, तो विचार करतो की हे कसं असेल आणि प्राण किंवा हृदय म्हणते की ही धारणा माझ्या हृदयात आहे, तो माझ्या हृदयातच आहे. आणि इथे मन आणि प्राणाचा किंवा मन आणि हृदयाचा संघर्ष होऊ शकतो. ही संघर्ष सद्गुरू मिटवतात आणि अशी गैरसमज अंतर्गत आणि बाह्य अर्थाने साधकाच्या जीवनामध्ये होतच असतात. याकरता एक आपण उदाहरण पाहूया की आमच्या लहानपणी शाळेमध्ये एक धडा असायचा की काही अंध व्यक्तींना च्या समोर एक हत्ती आणण्यात येतो आणि त्या अंध व्यक्तींना तिथे घेऊन गेल्यानंतर ते सगळ्या बाजूने त्या व्यक्तींना उभं केलं जातं आणि सांगा की समोर हा हत्ती आहे, तर तुम्ही तो कसा आहे तुम्ही सांगा. मग ती व्यक्ती त्याला स्पर्श करते. कोणी कानाला स्पर्श करतं, कोणी सोंडेला स्पर्श करतं, कोणी पोटाला स्पर्श करतं, कोणी शेपटीला करतं, कोणी पायाला. आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सांगतो. कानाला स्पर्श केल्याला म्हणतो की हत्ती सुपासारखा आहे, सोंडेला स्पर्श म्हणतो हत्ती नळीसारखा आहे, वगैरे वगैरे. म्हणजे खरंच हत्ती सोपासारखा आहे का? नाही. सोंडेसारखा आहे का? नाही. मग पण त्यांनी जे निरीक्षण करून सांगितले ते चुकीचं आहे का? तेही चुकीचं नाही. म्हणजेच त्यांच्या समजेनुसार त्यांनी हत्ती असा आहे असं सांगितलं तसं. आणि मग जो माहूत असतो किंवा जो प्रमुख असतो तो सांगतो की बाबांनो तसं नाही, तू सांगितलं ना सोपासारखा, तर तो हत्तीचा एक भाग झाला. तू सांगितलं नळीसारखा आहे, तो हत्तीचा एक भाग झाला आणि हे सर्व भाग मिळून हत्ती तयार होतो. तसं अध्यात्मामध्ये सुद्धा मी ईश्वराला जाणण्यासाठी जो प्रयत्न करतो, जो प्रवास करतो, त्या प्रवासामध्ये एक एक भाग मला समजतो आणि मी म्हणतो की हे असंच आहे. परंतु ते तसं शतशः तसं नसतं. तो त्याचा एक भाग असतो. म्हणून सद्गुरू त्या साधकाला असा प्रत्येक भाग शिकवत अनुभव देत संपूर्ण आत्मसाक्षात्कार करून देतो आणि तेव्हा सांगतो हे सत्य आहे. असंच या कथेमध्ये सुद्धा वशिष्ठ ऋषी गुहकाचे
आणि भरद्वाज ऋषींची किंवा या अनेक ऋषीमुनींचे जे गैरसमज झालेले आहेत ते मिटवतात आणि पुढच्या प्रवासाला पुढे प्रवाहित करतात. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.